पारख प्रॉपर अहमदनगरचा राहणारा. आज जर बघितलं गेलं तर ह्या इंडस्ट्री मध्ये येण्यापूर्वी बॅकग्राऊंड जर बघितलं तर शिक्षण केलं MBA, नोकरी केली 16 वर्ष. हा अमोल पारख प्रॉपर अहमदनगरचा राहणारा. आज जर बघितलं गेलं तर ह्या इंडस्ट्री मध्ये येण्यापूर्वी बॅकग्राऊंड जर बघितलं तर शिक्षण केलं MBA, नोकरी केली 16 वर्ष ऍज अ जनरल मॅनेजर म्हणून. आणि त्याच वेळेस मित्रांनो मला डायरेक्ट सेलिंग मला या प्लॅटफॉर्म बद्दल सांगितलं गेलं की माहितीये मी सगळ्यात पहिल्यांदा केलं ह्या इंडस्ट्रीला रिजेक्ट. कारण एका गोष्टीमुळे, कारण 16 वर्षामध्ये ना मी एक गोष्ट एवढी कमवली होती ती म्हणजे अहंकार, इगो. आणि तो इगो कसला होता माहितीये का? मी MBA, मी जनरल मॅनेजर, मी अमुक, मी तमुक. हो, हे कमवलं होतं 16 वर्ष. पण पाठीमागं वळून बघितलं ना तर अकाउंटला काहीच नव्हतं रे बाबा, काहीच नव्हतं. एक भाड्याचं घर होतं आणि एक सेकंड हँड इंडिका गाडी होती. पण म्हणतात ना मैं झुकेगा नाही साला. झुकायलाच तयार नाही. म्हटलं नाही जमणार. हे काय साबण, पेस्ट, तेल आणि हे गरम पैसे होणारच नाही. पण मित्रांनो ज्या वेळेला समजलं अरे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री काय आहे, अरे हा प्लॅटफॉर्म काय आहे, त्यावेळेस समजलं. त्यावेळेस मित्रांनो या इंडस्ट्रीला करिअर म्हणून घेतलं. पण आज झालं असं, या इंडस्ट्रीची ताकद, अरे मित्रांनो या प्लॅटफॉर्मची ताकद आज जर बघितलं गेलं तर एक गाडी झाली पहिली 16 लाखाची हुंडाई वर्ना कार, त्यानंतर आली 25 लाखाची टाटा हॅरियर कार, आणि नुकतंच मित्रांनो 4 महिन्यापूर्वी एक लक्झरियस कार 58 लाखाची मर्सिडीज बेंझ दोघं. त्यावेळेला ना या खोपडीतनं तो अहंकार काढला नसता ना तर मित्रांनो आज काही नसतं, कुठंच नसतो. मित्रांनो आज जर सांगायचं झालं तर प्लॅटफॉर्म मध्ये येण्यापूर्वी खूप सिंपल गोष्ट, सिंपल लाईफस्टाईल होतं. नगरमध्ये अरे न्यूजपेपर वाटून शिक्षण घ्यावं लागलं. वडील 8वीत असताना वारले, त्यानंतर परिस्थिती एकदम हतबल झाली. शिक्षण करण्यासाठी मित्रांनो मेहनत करावं लागली. शिकून MBA कम्प्लीट केलं, नोकरी मिळवली. म्हटलं आता तरी करिअर होईल, पण करिअर व्हायला तयार नाही. मित्रांनो ह्या इंडस्ट्री बरोबर आलो. आज बघितलं तर पूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाली मित्रांनो. आणि मित्रांनो असंच या इंडस्ट्रीमध्ये चालू असताना, काम करत असताना मित्रांनो मला सगळ्यात पहिल्यांदा एक व्यक्तिमत्व भेटले. ज्या व्यक्तिमत्वाला मित्रांनो जर सांगायचं झालं तर लोक म्हणतात मित्रांनो त्या व्यक्तीबद्दल जर बोलायचं झालं ना तर मित्रांनो भगवान नाहीये. हो दोस्तों हो भगवान नहीं, लेकिन इस अमोल पारख के लिए ना भगवान सभी कपने ऐसे मेरे ग्रेट मेंटर मिस्टर अशोक जी तोडकर. सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं गेलं तर इथं आलो इंडस्ट्रीमध्ये, सरांचा हात पकडला. सर म्हटले सर या करिअर करू, 100% करिअर बनू शकतं. या एक जबरदस्त इंडस्ट्री आहे, जबरदस्त एक प्लॅटफॉर्म आहे. आणि मित्रांनो सरांनी मला सांगितलं सनेज बद्दल सांगितलं, सनेज समजून सांगितलं, सनेज काय आहे, काय होऊ शकतं, करिअर काय होऊ शकतं. आणि या सगळ्या गोष्टी मित्रांनो समजल्या. आणि आज जर बघितलं गेलं मित्रांनो जास्त काही नाहीये. मागच्या फक्त 25-26 महिन्याचे जर अचिव्हमेंट सांगितले ना, अरे फक्त 25-26 महिने. कारण का बिफोर लॉकडाऊन सोडा त्याच्या अगोदर काय झेंडे काढले, फक्त 25-26 महिन्याचे अचिव्हमेंट जर सांगितले ना मित्रांनो तर ते असे अचिव्हमेंट मित्रांनो तब्बल 1 करोड रुपये मित्रांनो अर्निंग केले या सनेज प्लॅटफॉर्म मधनं. आणि महिना 6 लाख रुपये मित्रांनो हे होण्याचं कारण सनेज मित्रांनो. सनेज मित्रांनो मला सरांनी भेटवलं. ज्या दिवशी मी बघितलं सरांनी सांगितलं सर जबरदस्त मॅनेजमेंट आहे. मित्रांनो याला जोरदार क्लॅपिंग झालं पाहिजे. या कंपनीचे ग्रेट मॅनेजमेंट मिस्टर छगनजी राठोड आणि सचिन सावंत. काय आहे सनेज, अरे काय आहे सनेज, काय आहे SI सिस्टम. इथं एवढे वेळचे लोक आलेत गेले तुम्ही बघताय. अरे हे लोक आले स्टेजवरनं बोलतात, कोणी गेलंय कोणी आलंय गेलंय आणि ते सत्कार सेलिब्रेशन चालू आहे. मित्रांनो काय आहे सनेज, अरे मित्रांनो सनेज एक स्वप्नातली कंपनी. मी नेहमी स्टेजवरनं सांगतो आणि मी नेहमी बोलतो मित्रांनो आपल्यामध्ये एक जबरदस्त महामारी आली होती, तिचं नाव होतं करोना. अरे करोना आला मित्रांनो आणि लोकांची वाट लावून गेला. अरे कित्येक लोकांचे जॉब गेले बाबा, अरे कित्येक लोकांचे जॉब
जॉब गेले, कित्येक लोकांनी जर बघितलं ना ते बिझनेस कोलॅप झाले. अरे कित्येक लोक घरी बसले, कित्येक लोकांची लाईफस्टाईल मित्रांनो खराब झाली एका महामारीमुळं. आणि मित्रांनो सनेज जर बघितलं गेलं, अरे ESI सिस्टम जर बघितलं गेलं ना, याच्यावरती मित्रांनो तुटून पडलंय, विडा उचललाय की लोकांना रोजगार द्यायचा आहे. वुमन एम्पॉवरमेंट वरती मित्रांनो सनेज काम करतं, महिलांना रोजगार देतंय सनेज काम करतंय. युथ एम्पॉवरमेंट वरती यंग मुलांना रोजगार देणं मित्रांनो, या जबरदस्त 2 प्लॅटफॉर्म वरती मित्रांनो सनेजने आज एवढा मोठा कारवा उभा केला. आज जर बघितलं गेलं तर हा मित्रांनो 3रा प्रोग्राम आहे, लगातार 15 दिवसामधला 3रा प्रोग्राम आहे. बॅक टू बॅक तुम्ही बघता इथं बसलेली एवढी गर्दी, एवढे लोक. अरे चाललंय काय? कारण मित्रांनो मार्केटमध्ये परिस्थिती खूप खराब आहे. लोकांना कुठले ऑप्शन नाहीये पैसे कमवण्यासाठी, करिअर करण्यासाठी. पण मित्रांनो सनेज इथे करिअर करण्यासाठी एक जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे. मग करायचंय काय नेमकं इथं? करायचं काय? मी सरांबरोबर आलो, सरांना म्हटलं सर जे ठीक आहे सनेज कळालं मला तुमच्या बरोबर माझं करिअर आहे, मग नेमकं करू काय आता? काय करावं लागेल? सरांनी एक सांगितलं, अमोल सर या आमच्या इंडस्ट्री बरोबर या, माझ्या बरोबर या, मिळून आपण काम करू, क्रांती करू. सगळ्यात पहिल्यांदा सरांना म्हणलं सर काय करू? सरांनी सांगितलं सर पहिलं डिसाईड करा काय मिळवायचं ते, स्वप्न लिहा. म्हटलं सर कुठले स्वप्न लिहू का? तरी हो सर. म्हटलं साकार होतील का? सर म्हणले हो सर 1001% होतील. म्हटलं सर मग माझं पहिलं स्वप्न आहे. मी सरांना स्वप्नाची यादी सांगायला लागलो. सरांना पहिलं स्वप्न सांगितलं, दुसरं स्वप्न सांगितलं, तिसरं स्वप्न सांगितलं. सरांना म्हटलं आता काय करू सर? स्वप्न तर कळाले. सर म्हटले आता काय करा, आपले सनेजचे 250 प्रोडक्ट आहेत, 250. आता या प्रोडक्ट कडे बघा, हे प्रोडक्ट वापरा. अरे हे प्रोडक्ट वापरत असताना ना या प्रोडक्ट मध्ये आपलं स्वप्न बघा. म्हटलं सर ऑर्डर टू मर्डर तुम्ही म्हणताल ते. मी सुरुवात केली मित्रांनो, स्वप्न मी प्रोडक्ट वापरले. सगळ्यात पहिल्यांदा सगळे गुड मॉर्निंग टू गुड नाईट प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली. त्या दिवशी सरांनी सांगितलं होतं की प्रोडक्ट मध्ये स्वप्न बघा. सुरुवात केली मित्रांनो, सकाळी जर गेलो ना मित्रांनो, सकाळी उठलो ना, उठल्या जे टूथपेस्ट हातावरती घेतो ना, पेस्ट ब्रश वरती घेतो ना, त्या पेस्ट मध्ये मित्रांनो मी स्वप्न बघायला लागलो. माझं स्वप्न बघितलं त्या पेस्ट वरती. मी सकाळी उठलो, बाथरूम मध्ये गेलो, साबण घेतली आमचे ॲलोव्हेरा, सॅन्डल सोप, नीम सोप घेतली, साबण घेतली. आणि ते साबण घेतली ना, कारण सरांनी मला सांगितलं होतं प्रोडक्ट मध्ये स्वप्न बघा. प्रोडक्ट साबण घेतली आणि मित्रांनो त्या बाथरूम मध्ये गेलो ना, तर बरेच लोक सकाळी ते साबणचा कलर बघतात, स्मेल बघतात. पण मी गेल्या पहिलं काय बघितलं, माझी मर्सिडीज कुठे दिसती का? आणि मित्रांनो बघायला सुरुवात केली. आणि बघून मित्रांनो मर्सिडीज बेन्झ सुद्धा माझी दारासमोर उभी आहे. मित्रांनो काही नाहीये बघा, या आमच्या बरोबर अरे प्लॅटफॉर्म आहे. अरे 250 प्रोडक्ट आहेत, वेगवेगळे कॅटेगरी. जर बघितलं ना मित्रांनो, आयुर एज वरती काम करतो. हे ब्युटी एज, रिअल एज, फूड एज, एक्स एज, ऑर्गॅनिक एज, वेट एज, अरे कॉटन. इथं 8 प्रकारचे ब्रँड आहेत, 250 प्रोडक्ट आहेत. गुड मॉर्निंग टू गुड नाईट साबण आहे, पेस्ट आहे, तेल आहे, शॅम्पू आहे. मग करायचंय काय? मला सरांनी सांगितलं सर तुमचं दुकान बदलायचंय आणि लोकांचं दुकान बदलायचंय. बस म्हटलं एवढं सर? हो म्हणे सर दुकान बदलायचे आपल्याला, लोकांच्या आंघोळीचं साबण बदलायचं, तेल बदलायचं, पेस्ट बदलायचं. म्हटलं सर 100%. आणि मित्रांनो एक करून मित्रांनो आज एवढी अचिव्हमेंट झाली. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल इथं की सर हे करून पैसा येणार का, हे करून करोडपती होणार का? मित्रांनो अरे बाबा रामदेवजी आहे ना, बाबा रामदेवजी अरे मित्रांनो रोज यायचे, लोकांना सांगायचे योगा करा, प्राणायाम करा. हळूहळू मित्रांनो प्रोडक्ट लॉन्च केले. बघता इंडियामध्ये टॉप 10 लेवलला पोहोचले, टॉप 10 श्रीमंत यादीत गेले. मी म्हणतो टॉप 10 सोडा इंडियामधलं, अरे आपल्या खानदानातलं 1 नंबर जरी झाला ना, अरे खूप झालं रे बाबा, खूप झालं. आणि 100% होणार मित्रांनो, 100% होणार. कारण हा प्लॅटफॉर्म असतो, प्रोडक्ट दिलं जातं, इथं काम केलं जातं 3 अभियानावरती. अरे काय आहे सनेज यार, काय आहे? अरे अभियान घेऊन चालले यार सनेज. पहिलं अभियान घेतलं डायबिटीज मुक्त भारत. अरे हो, अरे या भारताला आहे ना या डायबिटीजने विळखा घातला. अरे राजधानी म्हटलं जातं. अरे किती बदनामीचं नाव मिळालं रे भारताला, डायबिटीजची राजधानी म्हटलं जातं. घेतलं ते अभियान. दुसरं अभियान घेतलं दिनचर्या अभियान. सकाळीपासून संध्याकाळपर्यंत लोकांना गुड मॉर्निंग टू गुड नाईट चांगले प्रोडक्ट द्यायचे म्हणून दिनचर्या अभियान घेतलं. आणि तिसरं अभियान घेतलं विषमुक्त शेती अभियान. अरे विषमुक्त शेती हा अभियानावरती मित्रांनो आज सनेज चाललंय काय समजून घ्या काय ते
देते मित्रांनो सनेज, काय देता सिस्टम. म्हणून मित्रांनो खूप मोठं करिअर आहे, खूप मोठी संधी आहे, खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. फक्त एकच सांगेल, आज ज्या व्यक्तीबरोबर आलात ना, करिअर लावा, विचार करा, विचार करा, हात पकडा मित्रांनो, आयुष्याला एक कलाटणी मिळू शकते मित्रांनो 100%. कारण सनेज आणि ESI सिस्टम जर बघितलं गेलं मित्रांनो, अजून एक प्लॅटफॉर्म सनेजनी पकडलाय, एक म्हणजे आरोग्य. आम्ही लोकांना सांगतो विश यू हेल्थ, विश यू हेल्थ, विश यू हेल्थ. आम्ही लोकांना म्हणतो अरे विश यू हेल्थ, आरोग्य मिळेल, आरोग्य मिळेल. अरे देतोय आम्ही, अरे लोकांना आरोग्य देतोय, अरे जनावराला आरोग्य देतोय, शेतीला आरोग्य देतोय. आम्ही म्हणतोय विश यू वेल्थ, विश यू वेल्थ. पैसा देऊ, मान सन्मान देऊ, संपत्ती देऊ म्हणून विश यू वेल्थ म्हणतोय. आणि मित्रांनो लास्ट मध्ये आम्ही म्हणतोय विश यू हॅपीनेस, विश यू हॅपीनेस. मित्रांनो हॅपीनेस आहे ना मित्रांनो, लोक विसरलेत रे, विसरलेत. आजकाल लोकांना हसण्यासाठी ना, हसण्यासाठी कपिल शर्मा किंवा चला हवा येऊ द्या लागतं ही परिस्थिती आहे. आणि मित्रांनो सनेज आणि ESI सिस्टम म्हणतं या आमच्या बरोबर, पकडा आमचा हात, तुम्हाला आरोग्य देऊ, तुम्हाला पैसा देऊ आणि तुम्हाला आनंद देऊ. या तिन्ही गोष्टी मित्रांनो एकाच प्लॅटफॉर्मवरती मिळणार, ते म्हणजे सनेज ESI सिस्टम. सनेज ESI सिस्टम चालू होती. मला वाटायचं काय करू काय करू काय करू काय करू. आणि मित्रांनो माझी भटकंती चालू होती. आणि मित्रांनो जाता एकच मेसेज देईल माझ्या भटकंतीवरनं, मी एकच मेसेज दिल, एकच शेर सांगाल मित्रांनो, अरे मैं लगा रहा था पूरी उम्र, अरे मैं लगा रहा था पूरी उम्र परिस्थितियां बदलने के लिए यारो, अरे मैं लगा रहा था पूरी उम्र, अरे इधर से उधर, उधर से इधर, कभी जॉब में, कभी सनराइज डायरेक्ट सेलिंग में, कभी नेटवर्क कंपनी में मैं भाग रहा था इधर से उधर, इधर से उधर, इधर से उधर. मैं लगा रहा था पूरी उम्र परिस्थितियां बदलने के लिए के यारो, अरे मैं लगा रहा था पूरी उम्र परिस्थितियां बदलने के लिए यारो. लेकिन लेकिन जिस दिन, अरे लेकिन जिस दिन है ना मेरे भगवान, मेरे मेंटर, मेरे महागुरु अशोक की तोड़मल सर मिले ना यार, अरे मिले ना, उस दिन सर ने एक ही बोला, उस दिन सर ने एक ही बोला, अमोल सर जब तक मनस्थिति नहीं बदलती ना, अमोल सर, अरे जब तक मनस्थिति नहीं बदलती ना तब तक परिस्थिति नहीं बदलती. क्या बात है, सुपर सुपर.